आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शिवा तू ओके ना? थँक गॉड। तुला हे असं बघून ना मला इतकं भारी वाटतंय। मी खरंच ते शब्दांमध्ये नाही एक्सप्रेस करू शकत आहे, पण आशु इथे थांबव ना गाडी। काय झालं? आशु हा तोच रस्ता आहे अरे जिथे रॉकीचा ऍक्सिडेंट झाला। माझा रॉकी। शिवा ऐक प्लीज, कशाला थांबायचंय तुला आता? अरे ऐक ना आशु, थांबव ना, मला उतरून बघायचंय। अरे शिवा नको, ऐक माझं। आता एक तर रात्र काही दिसणार नाही इथे, आणि आत्ताच आपण त्यातनं बाहेर पडतोय, परत इथे उतरून ह्या सगळ्या आठवणी काय गरज आहे? मला नाही त्रास करून घ्यायचंय, पण माझ्या डोक्यात खूप प्रश्न आहेत अरे, त्याची उत्तरं तर मिळायला पाहिजेत ना। रॉकी इथे ह्या रस्त्यावर का आला असेल, का पळत असेल, आणि तो काय झालं असेल? ऐक पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ना, मग ते शोधून काढतील काय झालं आणि काय नाही। तुला आत्ता ह्यातून काय मिळणार आहे? उगाच त्रास नको करून घेऊस। हे बघ शिवा, मला माहितीये तुझ्या मनात खूप प्रश्न आहेत, पण त्यांच्याशी लढण्यापेक्षा तू आत्ता स्वतःकडे लक्ष दे, म्हणजे सगळं नीट होईल। ठीक आहे आशु, नको थांबूया आपण। भाई लोक, खरंच आयुष्यात गुरु असणं किती महत्वाचं असतं हे आज कळलं रे। सिरियसली, म्हणजे तांदळे मास्तरांनी ज्या प्रकारे सगळी सिच्युएशन हँडल केली, शिवाला सांभाळलं, सलाम आहे रे, सलाम। हा यार भाई, तांदळे मास्तर काय वेळेत आले ना यार। ते आले, ते शिवाशी बोलले, त्यामुळे शिवाला एक हिंमत मिळाली, आणि तिच्यामुळे आम्हाला। ती आहेच रे तशी, पण सध्या आपले दिव्याताई त्या रात्री कुठून येते? थांब, मी आलो जरा बघून। उगाच वाद होतील, नको जाऊ। नाही थांब, मी बघून येतो। दिव्या थांब। मला बोलायचं आहे तुझ्याशी। मला तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही। नाही, मलाही तुझ्याशी बोलण्यात काडी मात्राचा इंटरेस्ट नाहीये दिव्या। मला फक्त तुला एक गोष्ट सांगायची आहे। आता काय सांगायचं राहिलंय चंदन? हेच की आज नंतर तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला। काय? हो, नाही मागे पण मी तुला ही गोष्ट बोललो होतो, पण काय ना, त्यानंतरही तुझ्याबद्दल माझ्या मनात थोडी जागा होती, कारण अपेक्षा होती की तू सुधारशील। पण आता ज्या प्रकारे तू वागतेस ना दिव्या, मला तुझ्याशी बोलायची पण इच्छा नाही। आपला रॉकी आपल्याला सोडून गेला ग दिव्या, परत नाही येणार आहे तो। तुला काहीच नाही वाटलं का ग त्याचं? एवढी उलट्या काळजाची आहेस का ग तू? हा नाही म्हणा, मी तरी कोणासमोर बोलतो? जी बाई आपल्या नसलेल्या बाळाला मारण्याचं नाटक करू शकते, तिला काळीज कुठून येणार? स्वार्थी असतो दिव्या, स्वार्थी। चंदन खूप बोलतोय, तोंड सांभाळून बोलायचं। आणि त्या रॉकी एक शब्द नाही काढायचा तोंडात। रॉकीचं नाव तुझ्या तोंडून नाही घ्यायचं ना, त्याच्याबद्दल काही चांगलं बोलायचं ना त्याच्याबद्दल काही वाईट बोलायचं, तुला तो हक्क नाहीये। आणि आता ना मी तुझ्या कानफाडात लावली असती ग आपलेपणा, पण तुझ्यासाठीचा तो आपलेपणा सुद्धा आता माझ्या मनातनं उतरलाय, कायमचा गेला। त्यामुळे दिव्या, आजपासून तू माझ्यासाठी मेली। तुझा थोबाड नाही बघायचा मला। निघ, निघ। शिवा, आशु, अहो शिवा, आशु आले। शिवा, शिवा, भाऊ, सीताई, आता सगळं ठीक आहे, मी पण बरी आहे। अगं बाई, शिवा आले? अहो सीताई किती वेळ आली नाही, त्यामुळे किती काळजी वाटत होती आपल्याला। चल बाई चल, आता आराम कर,
हा झोप, काहीतरी खा पी आणि झोपून घे. हा शांता मावशी, खूप झाला अगं आराम. आता ना अभ्यासाची वेळ आहे, मी शाळेत जाणार आहे. शिवा, अगं तुला असं बघून किती बरं वाटतंय. कसं झालंय हे सगळं? झालं आता सीताई, मी हे सगळं आल्यावर सांगू का? आता उशीर होतोय, शाळेत जाते. ठीक आहे, जा. काळजी घे. हा? काय आशू, अरे काय आहे? भाऊ, आपल्याला जे हवं होतं ना तेच झालंय. हो आशू, आपली शिवा आपल्याला परत मिळाली. नाही, शिवा आता परत जरी आली असली तरी ती पूर्णपणे सावरली नाहीये, पण तिला हिंमत मिळाली आहे हे नक्की. अरे आशू, तेच तर गरजेचं होतं. हिंमतच हरवून बसली होती ती. पण आशू, ही कमाल झाली कशी? खरंय, शिवाची सर म्हणजे फार भला माणूस आहे. हो ना, त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आता ती मोकळी झाली आहे, तिला सावरायला वेळ लागेल, पण आपण तिला मदत करू आणि इथून बाहेर काढू. नक्कीच. हो, आपण ते करूच. आपल्याला आधीची शिवा हवीच आहे. खरंय. प्रिय शिवाताई, खरं तर ज्याचं कोणीच नसतं त्याचा देव असतो. मी तू माझा देव आहेस शिवा. रक्ताच्या नात्यात रक्तासोबत जसं कर्तव्य, अधिकार, जबाबदारी येते, पण आपलं रक्ताचं नातं नाहीये. मैत्रीतून आपलं नातं तयार झालंय. आपल्या नात्यात तू कर्तव्य बजावलंस, जबाबदारी घेतलीस, आणि मी जिथे चुकलो तिथे माझा कान पकडण्याचा अधिकार तू चांगुलपणातून मिळवलास. शिवा, ग तू देवासारखी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस, त्याबद्दल खरंच तुझे आभार. तू मला नेहमीच तुझ्या धाकट्या भावासारखं समजलंस मलाच. खरं तर मला माहित होतं की स्वप्न पडतात. तू मला स्वप्न बघायला शिकवलं ग, आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकद दिलीस. शिवा, तू माझी आईसारखी काळजी घेतलीस आणि वडिलांसारखं मला खंबीर बनवलंस. माझी आई आणि बाप दोन्ही झालीस ग तू. त्यामुळं तुला माझा गर्व वाटेल असंच मी काम करून दाखवेन इथून पुढे. खरं तर मुलं नेहमी आपल्या आईबापाचं नाव उंचावतात, आणि हे नाव माझ्यासाठी नेहमी शिवाच असेल. आणि अख्ख्या जगाची काळजी घेणारी शिवा, प्लीज 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 तू स्वतःची काळजी घे. आय लव्ह यू शिवा.